नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बऱ्याच दिवसांपासून मला प्रश्न आला होता, कुळदेवतेला जर बंधनात असेल तर तिला कसं सोडवायचं, ग्रामदेवता जर बांधली असेल तर तिला कसं सोडवायचं, आणि जर तुमची रहाटी उभी करायची असेल तर काय करायचं. आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये देतो आणि त्याचबरोबर तुम्हाला मार्गसुद्धा सांगतो. ते मार्ग तुम्ही करा आणि हे मार्ग तुम्हाला इतर कुठे ऐकायला मिळतील किंवा ऐकायला मिळणारही नाही, पण हे मार्गदर्शन जे मी करतो ह्या मार्गदर्शनाचा तुम्ही लाभ घ्या. मी जे काही मार्ग सांगतो हे तुम्ही करा. आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर आला असेल तर तुम्हाला ह्या मार्गदर्शनाची गरज आहे असं मी समजतो. रहाटी जर उभी करायची असेल तर त्याच्या अगोदर त्रास कसा चालू झाला हे पहिलं तुम्ही लक्षात घ्या आणि त्रासाचं मूळ कारण काय हे तुम्ही बघा. आता समजा हे कुटुंब प्रमुख तुम्ही आहात, बरोबर. ही तुमची पत्नी आहे आणि तुमच्या दोघांचीही गोडगोड अशी रत्न आहेत, बरोबर. ही झाली तुमची फॅमिली. ही झाली तुमची फॅमिली. आता तुमच्या ह्या कुळाचं, तुमच्या ह्या कुटुंबाचं रक्षण करण्याची जी काही जबाबदारी असते ती तुमच्या ग्रामदेवतेची असते. लक्षात घ्या, तुमची ग्रामदेवता आणि तुमची कुळदेवता म्हणजे तुमचे कुळस्वामी यांची ही जबाबदारी असते. कारण हे क्षेत्रपाळ आहेत, हे अप्रत्यक्षरित्या तुमच्या कुळाकडे लक्ष देत असतात, तुमच्या सगळ्यांच्या तब्येतीला जपत असतात. आता तुमच्या सपोज तुमच्यावर एखादी वाईट नजरेने बघणारी व्यक्ती आहे किंवा तुमचे कॉम्पिटिटर्स असतील किंवा तुमचे विरोधक आहेत. आता ही झाली तुमची ग्रामदेवता, ही झाली तुमची कुळदेवता. ही ग्रामदेवता आणि ही तुमची कुळाची देवता, बरोबर. हे तुमचं रक्षण करत असतात. प्रत्येक संकटातून तुम्हाला मार्ग देणं, तुम्हाला बरोबर बुद्धीला चालना देऊन त्या मार्गातून बाहेर काढणं हे त्यांचं काम चालू असतं. आता ज्या वेळेला एखादा विरोधक किंवा तुमचा शत्रू तुमचं नुकसान करण्याच्या हेतूने जेव्हा एखादा तंत्र मंत्र मारतो, मग तो तुमच्या बाजूला त्या तंत्राचं आणि मंत्राचं आवरण सोडतो, मग अशा वेळेला ह्या शक्त्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि मग त्या वेळेला तुम्ही जेव्हा कौल घेता तेव्हा तो कौल लागत नाही. आता कौल न लागण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. कौल का लागत नाही? कारण तुमच्या प्रश्नाची फोड करणं त्या देवतेला शक्य होत नाही, कारण तुमच्या बाजूला गहाण शक्तींचं आवरण हे झालेलं असतं. तुमच्या बाजूला गहाण शक्तींचं आवरण हे झालेलं असतं. मग अशा वेळेला काय होतं, तो कौल कधीही उजवा येतच नाही. आता उजवा कौल म्हणजे काय ते सगळं सविस्तर सांगतो. आता हा झाला पहिला भाग. कौल न आल्यामुळे आपला त्रास वाढत जातो किंवा ग्रामदेवता कुळदेवता तुम्हाला गुण देऊ शकत नाहीत, कारण तुमच्या आजूबाजूला ह्या सगळ्या वाईट शक्त्या सोडलेल्या असतात. आता हे सगळं चालू असताना मग ह्यातून मार्ग कसा काढायचा, ह्याच्यातून ह्या सगळ्या संकटातून आपल्या कुटुंबाला कसं वाचवायचं, तर त्याच्यासाठी आकार काय असतो हे पहिलं तुम्ही लक्षात घ्या. आता आकार बघा, तुम्हाला ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आकार म्हणजे काय की तुमचा जो काही कुटुंबाचा मूळ पुरुष असतो बघा, मी सगळं काही तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो, मला फक्त हे रफ करू दे. आता सर्वप्रथम तुमच्या कुटुंबाचा आकार हे तुम्ही लक्षात घ्या. हा आकार म्हणजे काय आणि ह्या आकार बिघडण्याची मूळ कारणं आणि ह्या आकाराला आपण कसं उभं करायचं. बरं, रहाटी जर असेल तर तिला कशी आपण उभी करायची. आता तुमच्या कुळाचा जो मूळ पुरुष असतो, तुमच्या कुळाचा मूळ पुरुष, त्याच्यानंतर तुमच्या कुळाचा
महापुरुष, तुमची ग्रामदेवता, ओके. त्याच्यानंतर तुमची कुलदेवता, तुमची वाडी असेल तर वाडीची देवता, बरोबर. आणि तुमच्या मूळ गादीला जोडलेली जी कलमं असतात, तुमच्या मूळ गादीला जोडलेली जी कलमं असतात, ही सगळी शक्ती एकत्र येऊन त्यांचा आकार बनतो. कळलं? आता ह्याच्यामध्ये अजूनही बऱ्याच शक्ती असतात. तुमचं 12-5 असतं, तुमची पित्र असतात. तर ही सदैव तुमच्या रक्षणासाठीच तत्पर असतात. आता ज्या वेळेला तुम्ही आजारी पडता, मग एखादा मार्ग सुचवण्याचं काम किंवा कुठलीही व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आकार करत असतं. बघा, योग्य वेळ आल्याशिवाय कधीकधी आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मग त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम हे आकार करत असतं, कारण ते अप्रत्यक्षपणे सदैव तुमच्या बाजूनं असतं. आणि ही सगळी शक्ती तुमच्या कुटुंबाच्या उजव्या बाजूनं चालत असतात. लक्षात घ्या, उजव्या बाजूनं चालत असतात. आणि बाहेरची जी करणी बाधा असते ती सगळी तुमच्या डाव्या बाजूनं चालत असते. म्हणून मी पहिले पण सांगितले की कलम ज्या वेळेला करता त्यावेळेला कलम हा डाव्या बाजूनं केला जातो, पण तुमच्या कुळाची जी शक्ती तुमच्या बाजूने असेल तर ते उजव्या बाजूनं तुम्हाला गुण देत असतं. तुमचा आकार जर बिघडला असेल तर अशा वेळेला काय होतं की तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्या सदस्यांना एखादी अनैसर्गिक शक्ती बाजूला लावून, म्हणजे तुमच्या आजूबाजूला सोडून, त्या सगळ्या ग्रामदेवतेपासून कुळदेवतेपासून ते लांब करायचा प्रयत्न करतात. आणि हे होतं. आणि म्हणूनच तुमचा कौल कधीही लागत नाही. कौल न मिळण्यामागचं कारण हेच असतं. आता अशा वेळेला काय करायचं आहे बघा. अशा वेळेला तुम्हाला काही मार्ग सांगतो. आता पहिला मार्ग हा आहे की तुमच्या मूळ गावी तुमच्या ग्रामदेवतेला तुम्ही जा. ग्रामदेवतेला तुम्ही जाऊन या. आता त्या ग्रामदेवतेला जाताना तुम्ही काही सामान सोबत घेऊन जा. आता सामान म्हणजे समजा तुमच्याकडे नारळ असलं पाहिजे, प्लस तुमच्याकडे कापूर असावा, त्याच्यानंतर हळद, कुंकू, ओटीचं सामान हे सगळं तुम्ही घेऊन जा. हे सामान नेल्यानंतर म्हणजे ओटीच्या सामानात सगळं येईल. तेल असेल, दिवा घ्या, तिथे दिवा तुमच्या कुटुंबाच्या नावानं लावा आणि तुमचं कुटुंब सदैव सुरक्षित राहू दे अशी तिथं प्रार्थना करा. आता सामान नेल्यानंतर पहिला कार्यक्रम तुम्हाला काय करायचा आहे की एक जो नारळ आहे, ओके, नारळ जो आहे तो नारळ त्याचा कीस काढून त्या नारळाला तुम्ही हातात घ्यायचं. त्याचं हे जे पुढची जी शेंडी ती देवाकडे घ्या आणि मागचा जो बुडाचा भाग आहे तो तुमच्या बाजूला असावा. आता नारळाच्या वर कापूर घ्या आणि तो कापूर तुम्ही पेटवायचा आहे, ओके. आता हा कापूर पेटल्यानंतर कापूर विजेपर्यंत त्या तुमच्या ग्रामदेवतेला प्रार्थना करा की आई, आजपर्यंत तू मला वाचवलंस, पण आता माझ्या पुढे जे संकट आले त्या संकटातनं मला बाहेर काढ. जे काही तुमचं संकट असेल ते तुम्ही तिथे बोलून दाखवा आणि ते सगळं कापूर विजेपर्यंत प्रार्थना करा. आणि कापूर विजल्यानंतर तुमचा जो नारळ आहे त्या नारळाला तुम्ही वाहत्या पाण्याला सोडायचं आहे. लक्षात घ्या, कुठल्याही गटारात किंवा गहाण पाण्यामध्ये हा नारळ टाकू नका, तर ह्याला वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडून द्या. वाहत्या पाण्यामध्ये सोडल्यानंतर पायावर पाणी घ्या, मंदिरात या आणि त्याच्यानंतर तुमचं हळद कुंकू, तुमचं ओटीचं सामान हे सगळं तुम्ही तिथे घ्या. त्या देवीची तुम्ही ओटी भरा, तिला दिवा लावा, तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी तुम्ही प्रार्थना करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ग्रामदेवतेकडं 1 महिन्याचा कौल मागा. कमीत कमी 1 महिन्याचा, नाहीतर जास्तीत जास्त
3 महिन्याचा तुम्ही कौल घ्या. बघा, कुठलंही दैवत हे 90 दिवसांचा कौल देतं, पण तुम्ही 1 महिन्याचा पहिला कौल घ्या. 1 महिन्याचा गुण घेतल्यानंतर मग 1 महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये जाऊन अजून गुण वाढवा. आता त्याच्यामध्ये कौल लावा आणि कौलमध्ये तुम्हाला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही ह्या सगळ्या त्रासाची फोड करा, हे सगळं क्लिअर करून सांगा. मी कुठलाही वाद विवाद त्या माणसांसोबत, त्या विरोधकांसोबत करणार नाही, हा शब्द देतो, पण ह्या त्रासातनं बाहेर काढा. मग कौलातनं जर काही मार्ग मिळाला, गुण दिला तरी ठीक आहे, मग तो गुण तुम्ही वाढवत राहायचा. 1 महिना, 2 महिना, 3 महिने, 6 महिने असा गुण वाढवा आणि प्रत्येक वेळेला तिची ओटी भरा आणि कुटुंबाचं रक्षण केल्याबद्दल तिचा आभार मानायला तुम्ही विसरू नका. हा झाला पहिला कार्यक्रमाचा भाग. दुसरा, तुमच्या मेन ठिकाणी म्हणजे तुमच्या कुळदेवतेला जायचं. बरोबर. कुळदेवतेला गेल्यानंतर काय करायचं आहे? आता तुमच्या कुळदेवतेचा जो वार असेल, मग तो सोमवार असेल, मंगळवार असेल, बुधवार असेल, गुरुवार असेल, रविवार असेल, त्या वाराच्या दिवशी जा, त्या दिवशी जाऊन दर्शन घ्या. त्याचबरोबर हे 2 जे दिवस आहेत, हे 2 दिवस तुम्ही नॉनव्हेजपासून पाळायचे आहेत, पौर्णिमा आणि अमावस्या. बरोबर. आता ह्या पौर्णिमेला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो. पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या कुळदेवतेच्या मंदिरात सकाळी स्नान करून जायचं. लक्षात घ्या, पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी जायचं आहे, स्नान करून जा. सोबत नेताना पाव किलो तुम्ही गूळ, शेंगदाणे आणि खोबरे हे घेऊन जायचं आहे. पाव किलो गूळ, शेंगदाणे आणि खोबरे घेऊन जा. हे एकत्र करा आणि हे तुमच्या कुळदेवतेच्या गादीला तिथं अर्पण करायचं. ह्यातलं एकही सामान परत आणायचं नाही, हे तुम्ही अर्पण करा. तुमचे तिथले गुरव असतील, पुजारी असतील, सारकली असतील, तर ते सालकरी किंवा पुजारी, गुरव काही म्हणू शकतील की एवढं नाही, एवढं लागतं म्हणायचं, आमच्या दादानं सांगितले तर आम्ही एवढं देणार, अडचणीचा काही विषय नाही. ह्या सगळ्या गोष्टी गादीला ठेवा. सकाळी सर्वप्रथम काय 200-250 रुपये देऊन तिथला जो काही रेट असेल तो देऊन तुम्ही अभिषेक करायचा. अभिषेक करताना संकल्प सोडा आणि प्रार्थना करा की जर माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींवर काही अनैसर्गिक शक्ती सोडली असेल, कोणी मागं काही करणी केली असेल, लढतरं केलं असेल, तर त्या लढतऱ्यातनं मला बाहेर काढा, त्या प्रकरणातनं मला सही सलामत तुम्ही बाहेर काढा. मी तुमचा अभिषेक आज घातलाय आणि तुमच्या गादीला गूळ, शेंगदाणे आणि खोबरं ठेवतोय आणि प्रत्येक पौर्णिमेला मी तुमच्या गादीला गूळ आणि शेंगदाणे आणि खोबरं लावीन, पण माझ्या कुटुंबाचं रक्षण करा. आजपर्यंत तुमचा हात माझ्या डोक्यावर आहे, हा हात कधीही माझ्या डोक्यावर तुम्ही काढू नका. तुम्ही हात म्हणून मी जिवंत आहे आणि सदैव तुमचा हात माझ्या डोक्यावर राहू दे, असा शब्द लावूनच 5 पौर्णिमा तुम्ही करायच्या आहेत. लक्षात घ्या, 5 पौर्णिमा तुम्ही करा. आता ह्या 5 पौर्णिमेमध्ये काय फरक पडतोय हे तुम्ही मला सांगा. फरक पडल्यानंतर तुम्ही मला विसरून गेला तरी चालेल, अडचणीचा काही विषय नाही. लक्षात राहिलो मी तर मला सांगा, विसरून गेलो तरी काही प्रॉब्लेम नाही. पण हे सगळं करत असताना गुप्तपणे करायचं, म्हणजे तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्ती, जसं की तुमच्या नातेवाईक, म्हणजे तुमच्या कुटुंबातील तुमची मुलं, मुलगी किंवा पत्नीला हे सांगितलं तरी चालेल, पण तुमचे जे नातेवाईक आहेत किंवा तुमचा ज्याच्यावर संशय आहे त्यांना कुणाला काही सांगू नका. तुमची कामं होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर तुम्ही गोंधळ घातला तरी चालेल, अडचणीचा काही विषय नाही. आता हे करत असताना रहाटी उभी कशी करायची? आता रहाटी उभी करायची असेल तर त्याच्यासाठी मुख्य म्हणजे तुमच्या ग्रामदेवतेची साथ आणि तुमच्या कुळाच्या देवतेची साथ असणं गरजेचं आहे. आता तुमची ग्रामदेवता आणि कुळदेवता जर सोबत असेल तर त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ग्रामदेवतेला पितरांच्या बाबतीत कौल लावायचा आहे. आता ही पित्र
तुमच्यावर उठवलेली आहेत का? किंवा ह्या पितरांपासून तुम्हाला काही त्रास आहे का? किंवा बघा, आत्ताचं जे जनरेशन आहे, म्हणजे तुम्ही आता जी लाईफस्टाईल जगताय, त्यात तुमचा काहीच दोष नाही. मी कधीही म्हटलं नाही की तुमचा दोष आहे. तुम्ही आठवड्यातले 7ही दिवस काम करताय, मान्य. तुम्ही कष्ट करताय, मान्य. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सांभाळायचं आहे, जबाबदारी तुमच्यावर आहे, हे सगळं मान्य आहे. पण तुमच्या ज्या काही कुळाच्या परंपरा आहेत, जे काही तुमचे रिच्युअल्स आहेत, म्हणजे जे काही तुमचं मानपान द्यायचं आहे, ते जर तुम्ही विसरलात, तर मग अशा वेळेला पैसा न पुरणं, चिडचिड होणं किंवा भांडणं होणं, असं सगळं काम, अशा सगळ्या अडचणी व्हायला सुरुवात होते. आणि मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही कुठे बघता किंवा एखाद्या सत्पुरुषाकडं, सिद्धपुरुषाकडं तुम्ही चौकशी करता, त्यावेळेला पहिलं उत्तर हेच असतं की तुमच्या घरात तुमचं कुळदैवत किंवा तुमचं ग्रामदैवत नाही. कोणी कितीही करणी करू दे, पण ह्या 2 गोष्टी जर तुमच्यासोबत असतील तर त्याचा त्रास हा होतो, पण त्याची एवढी झळ लागत नाही. लक्षात घ्या, जे कुटुंब आपल्या कुळदेवतेची साथ सोडत नाहीत, ग्रामदेवतेची साथ सोडत नाहीत, त्यांच्या डोक्यावर सदैव कुळदेवतेचा आणि ग्रामदेवतेचा हात हा असतोच. आणि त्यांना त्रास होतो, पण त्यांचा जीव कधी जात नाही. लक्षात घ्या. पण हे जाणणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. आता तुमच्या घराची जी मूळ पुरुष आहेत, मग ज्या पुरुषांनी तुमच्या घरात कुळदेवतेची स्थापना केली किंवा जिथून तुमचा देव आला, तुमची रहाटी, तुमचा आकार उभा राहिला, ह्यांना कधी तुम्ही विसरता कामा नये. ठीक आहे, आपल्या नात्यांमध्ये भांडणं होतात, पटत नाही. मग असं असताना देखील जर तुम्ही तुमच्या चुलत्यांशी बोलत नसाल किंवा सगळे तुमच्या वाईटावर असतील, पण पहिले जे पूर्वज आपले होऊन गेले, त्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे त्या देवतेची स्थापना केली होती. त्यांच्या कुळाचं रक्षण करायचं होतं. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या पिढ्या आहेत, त्या पिढ्यांची भांडणं किती असली तरी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे सगळं करणं, परंपरेनुसार करणं हे अपेक्षित असतं. आणि जर तुम्ही त्यांचा मानपान द्याल, वार्षिक यात्रेला जाल, त्यावेळेलाच तुमचा आकार हा तुमच्या बाजूनं उभा राहील. आणि तुम्ही जेव्हा कधी हाक माराल, तेव्हा तुमच्या बाजूनच तो निकाल लागणार, म्हणजे तुमची सगळी कामं पूर्ण होतील. बघा, आणि जी घरं एकत्र असतात, जे कुटुंब एकत्र पद्धतीत नांदतं ना, त्यांचं कधीही वाईट होत नाही. लक्षात घ्या, लक्ष्मी सदैव त्यांच्या घरी पाणी भरत असते आणि त्यांची कुठली कामं अडकून राहत नाहीत. कारण जी तुमची मुळाची तत्व आहेत, जी तुमची मूळ गादी आहे, ती तुमच्या सोबत असते. आणि मग ही जर गादी सोबत असेल, तर मग तुम्हाला बाहेर कुठल्याही सिद्धपुरुषाकडे जाण्याची किंवा त्यांना विनवणी करण्याची काही गरज नसते. आता आकार उभा करण्यासाठी किंवा रहाटी उभी करण्यासाठी, आता ही रहाटी आहे, ही उभी करण्यासाठी पहिला जो प्रकार आहे ग्रामदेवतेचा, तो मी तुम्हाला सांगितला. आणि दुसरा प्रकार जो आहे कुळदेवतेचा, तो तुम्हाला मी सांगितला. बघा, व्हिडिओची लांबी खूप वाढत चालली, तर हे 2 प्रकार तर पहिले तुम्ही करा. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रहाटी उभे करण्यासाठी तिसरा कुठला प्रकार आहे आणि त्याच्या पुढचे कुठले प्रकार आहेत, हे तुम्हाला सगळं सविस्तर मी सांगतो. पण मी जे काही मार्ग सांगतोय, त्या मार्गांवर जर तुम्ही विश्वास ठेवलात आणि तुम्ही जर माझ्या मार्गावरच तुम्ही जर वाटचाल करायला सुरुवात केली, तर तुम्हाला यश हे मिळणार. मग तुम्हाला हे करायचं आहे, करायचं नाही, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. त्याला मी तुम्हाला मागे पण लागू शकत नाही, बाबा तू कर असंही म्हणू शकत नाही. हे तुम्हाला जर इच्छा असेल, तुम्ही करा. तुमच्या घरात सुख, संपत्ती आणि यश हे मिळेल. लक्ष्मी सदैव राहील. आता रहाटी कशी उभी करायची, त्याचा तिसरा मार्ग काय, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. ही जर माहिती तुम्हाला समजली असेल, तर ह्या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, फॉरवर्ड करा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीला प्राप्त करण्यासाठी आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ मिळविण्यासाठी, पाहण्यासाठी आपल्या चॅनलला
सबस्क्राईब अवश्य करा. हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. इथं जे काही मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय हे तुमच्यासाठी आहे. तर ह्याच्या पुढची माहिती, जो तिसरा उपाय असेल, त्याच्या पुढचा जो उपाय असेल तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी तुमचे आभार पुन्हा एकदा व्यक्त करतो. आता आज्ञा द्या. इथे श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.